परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे माहेश्वरी सभेच्या बैठकीत नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे। या बैठकीत तालुका अध्यक्षपदी गोविंद भंडारी तर तालुका सचिवपदी मनीष तापडिया यांची निवड करण्यात आली आहे। जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम धूत यांच्या अध्यक्षतेखाली नवा मोंढा येथील हनुमान मंदिरात ही बैठक पार पडली। यावेळी जिल्हा सचिव धीरज सोमाणी, निवडणूक निरीक्षक पन्नालाल मोरक्या तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। तर बैठकीत 2026 ते 2029 या कालावधीसाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यामध्ये उपाध्यक्ष, सहसचिव, कोषाध्यक्ष आणि इतर पदांवरील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आलाय। तर समाजाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। परभणी शहरातील मोठ्या मारुती देशमुख गल्ली येथे हनुमान जन्म उत्सवानिमित्त भव्य संगीत श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले। तर हरिभक्त पारायण जय महाराज सरनाईक यांच्या प्रभावी कथनातून ही कथा 26 मार्च पासून सुरू असून 2 एप्रिल रोजी समारोप होणार आहे। कथेदरम्यान श्रीराम जन्म उत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय। तर भाविकांनी नाचत गात आणि फुगडी खेळत कथेचा आनंद घेतला आहे। देशमुख गल्ली आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत समारोपाच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री मोठा मारुती मित्र मंडळ आणि भक्त मंडळ देशमुख गल्ली परभणी यांच्या वतीनं भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि यावर्षी या रामकथेचं व्यासपीठ या कार्यकर्ते मंडळीच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेला आहे। ही सेवा माझ्या भाग्यानं माझ्या जीवनात मला प्राप्त झालेली आहे। आणि इथे आल्यानंतर या कार्यकर्त्याच्या माध्यमातून या सप्ताहाचं जे भव्य आणि दिव्य असं नियोजन मला पाहायला मिळालेलं आहे। हे नियोजन म्हणजे महाराष्ट्रातील इतर कार्यकर्त्यांनी या नियोजनातून काहीतरी शिकावं असं हे नियोजन आहे। रोज अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, श्रमदान असेल, या बाबतीतून अतिशय आनंद या कथेच्या माध्यमातून सर्व भाविक भक्त श्रोते मंडळी घेत आहेत। म्हणून या मारुतीरायाच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं हा सुरू असलेला भव्य आणि दिव्य सोहळा उरलेल्या बाकी दिवसामध्ये सुद्धा इतर सर्व श्रोते मंडळींनी या कथेचं कीर्तनाचं अवश्य लाभ घ्यावा। त्याच पद्धतीनं येणाऱ्या 2 एप्रिल रोजी या सप्ताहाची सांगता होणार आहे। आणि या सांगतेच्या दिवशी काल्याचं कीर्तन आणि कीर्तन झालं की महाप्रसाद आहे। म्हणून या कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा सुद्धा जास्तीत जास्त भाविक भक्त श्रोते मंडळींनी लाभ घ्यावा अशी विनंती मी माझ्या माध्यमातून आणि श्री मोठा मारुती मंदिर मित्र मंडळीच्या वतीनं करतो। रामकृष्ण हरी, जय श्रीराम। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात भगवान महावीर जयंतीनिमित्त भगवान पालखी मिरवणूक काढण्यात आली। अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या जैन धर्माचे 24वे तीर्थकार श्री 1008 भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून पार पडली। या मिरवणुकीत विविध देखावे, पारंपरिक वेशभूषेत सजलेले श्रावक, श्राविका, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दिगंबर समाजाचे महिला मंडळ आणि श्रावक मंडळ भक्तिभावाने सहभागी झाले। यावेळी जैन समाजाचे अनेक मान्यवर आणि समाज बांधव उपस्थित होते। तर शांततेत पार पडलेल्या या शोभायात्रेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। बीड शहरापासून जवळ असलेल्या गवळवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येते। वन परिक्षेत्र विभागाअंतर्गत येणाऱ्या एका शेतकऱ्याच्या ज्वारीच्या पिकात बिबट्याचा 6 महिन्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आलाय। या घटनेमुळे वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे। तर मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। मिळालेल्या माहितीनुसार गवळीवाडी शिवारात बछडा आढळल्यानंतर वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। तर या घटनेचा रितसर पंचनामा करून मृत बछड्याला उत्तरीय तपासणीसाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले। वन विभागाच्या वतीने या घटनेची सखोल पाहणी करण्यात आली आहे। तर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल। दरम्यान या बिबट्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले। तर बीड तालुक्याचे वन अधिकारी अमोल सांगोळे यांनी या प्रकरणाबाबत अधिक माहिती दिली आहे। काल दिनांक 29/3/2026 या दिवशी साधारणतः दुपारच्या टायमाला मोजे गवळवाडी
तालुका जिल्हा बीड या ठिकाणी एक बिबट्याचं पिल्लू मृत अवस्थेत आहे असा मेसेज आम्हाला मिळाला. तेथील स्थानिक शेतकरी आणि माजी आमदार प्राध्यापक सुनील दादा धांडे यांनीही आम्हाला याबाबत त्या ठिकाणी मृत आहे याबाबतची माहिती आम्हाला दिली. तसं आम्हाला मेसेज मिळताच आम्ही तात्काळ पूर्ण टीमसह घटनास्थळी पोहोचलो आणि त्याची पाहणी केली. त्या ठिकाणी पाहणी केली आणि पाहणी दरम्यान हे बिबट्याचे पिल्लू हे साधारणतः 5 ते 6 महिन्याचा असावा असा आम्हाला प्राथमिक अंदाज दिसून आला. आणि तसंच त्याचे पूर्ण बॉडी पार्ट्स आणि त्याचे नख, त्याचे दात, त्याची मिशी वगैरे सर्व आम्ही तपासलं तर ती सर्वपणे जागेवर आम्हाला दिसून आली त्या ठिकाणी. तर ह्या सर्व घटनेवरून शिकारीचा कोणताही उद्देश त्या ठिकाणी दिसून आलेला नाहीये आणि आमचा असा अंदाज आहे की बिबट्याच्या जे पिल्लू आहे ते 5 ते 6 महिन्याचं ते आईपासून त्याची ताटातूट झालेली असावी किंवा आई त्याची सोडून बाजूला गेली आणि त्याच्यामुळे हे एवढ्या लहान पिल्लांना शिकार करून स्वतःची शिकार करून खाणं शक्य नसल्यामुळे भुकीमुळे ते मेलेलं असावं असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आणि त्यानंतर सदर आम्ही पशुवैद्यकीय अधिकारी जे बीड आहेत श्रेणी 1 ह्या दर्जाचे तर त्यांनाही संपर्क केला त्याचं शवविच्छेदन करण्यासाठी आणि यासाठी. तर त्यांनी याबाबत तिथे पब्लिकची गर्दी आणि याच्यावरून ते शवविच्छेदनासाठी आपल्या बीडमध्ये घेऊन येण्यासाठी विनंती केली. त्यानुसार आम्ही प्राथमिक तिथली सर्व कारवाई पूर्ण करून त्याचा पंचनामा ते सगळ्या गोष्टी पूर्ण करून ते आपल्या शासकीय वाहनाने या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. आणि शवविच्छेदनाला या ठिकाणी आणल्यानंतर बीड येथे आणल्यानंतर 2 पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी 1च्या दर्जाचे यांनी सदरील बिबट या पिल्ल्याचे त्याचे शवविच्छेदन केलं आणि शवविच्छेदन अहवाल आता बाकी आहे. त्याचे पूर्ण शवविच्छेदन केल्यानंतर पूर्ण खात्री केल्यानंतर त्याला दहन करून त्याला अंत्यविधी त्याचं करण्यात आला. बिबट्या बऱ्याच ठिकाणी दिसण्याचे प्रमाण मागच्या काही दिवसामध्ये समोर आलेलं आहे. तर या दृष्टीने मला नागरिकांना आव्हान करायचं आहे की ज्या भागामध्ये जिथे ऊसाची शेती आहे. गणेश मूर्तीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण येथील गणेश मूर्ती यंदा परदेशात उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे. आखाती देशातील युद्ध परिस्थितीचा फटका आता मूर्तिकारांनाही बसू लागलाय. JNPT बंदरात विविध मालांचे कंटेनर मोठ्या प्रमाणात अडकून पडल्याने गणेश मूर्तीच्या निर्यातीसाठी जागेची कमतरता भासत आहे. त्यामुळे दुबई, लंडन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, थायलंड आणि इतर देशांकडे जाणाऱ्या मूर्तीची पाठवणी उशिराने होण्याची शक्यता वर्तवली जाते. यामुळे मूर्तिकारांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. तर यंदाची परदेशवारी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माझं नाव सचिन दीपक सेमेळ, दीपक कला केंद्र पेण. ह्या आपल्या जो युद्ध चालू आहे त्या युद्धामुळे आमच्याकडे म्हणजे बऱ्याच प्रकारचे अडचणी आलेल्या आहेत. म्हणजे मूर्त्या तयार म्हणजे स्टॉक तयार आहे पण मूर्त्या इकडनं जात नाही आहेत आणि बॉक्सचे रेट आमचे वाढले. जे पॅकिंगला बॉक्स लागतात त्यांचे मग रेट तुफान वाढलेले आहेत. म्हणजे त्याला गॅस लागतो त्याला हिटिंगसाठी वगैरे, त्यामुळे गॅस वाढतो, त्यामुळे रेट वाढलेले आहेत. भरपूर बऱ्याच काही अडचणी आलेल्या आहेत. आता गणपती चालले. आता कुठल्या देशात आता ज्या मूर्त्या आहेत आता जायला सुरुवात झालेली आहे. आता आमच्याकडनं कॅनडा, USA, लंडन या ठिकाणी आता मूर्त्या सगळ्या चाललेल्या आहेत. युद्धाचा परिणाम 30 दिवस युद्ध चालूच आहे. आमचे जवळजवळ 15-20 हजार मूर्त्या जायच्या एक बाहेरच्या देशात. आत्ता जानेवारीपासून ते मे महिन्यापर्यंत सगळ्या आउट ऑफ मूर्ती जायच्या सगळ्या. आता काय झालं आहे, पहिले जानेवारीपासून आमचे 5,000 मूर्ती गेले. आता मे महिन्यापर्यंत जवळजवळ 15-1,000 मूर्ती जायच्या. ते आता सगळं स्टॉप झाले. सगळं मटेरियल महाग झालेलं आहे, पॅकिंग मटेरियल हे सगळं महाग झालेलं आहे. आणि आता ते आम्ही सगळं बँक लोन करून सगळे एक काम करतो. आता बँकेचे लोन कसे फेडायचे हे आमच्यावर मोठं आर्थिक संकट आलेलं आहे. तर सरकारकडे ही विनंती आहे की हे युद्ध लवकरात लवकर थांबायला पाहिजे आणि बाप्पाचरणी प्रार्थना हे सगळं व्यवस्थित. कन्या भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि लिंग गुणवत्तर सुधारण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचं पाऊल उचलले. गर्भलिंग तपासणी संदर्भात खात्रीशीर माहिती देऊन गुन्हा उघडकीस आणणाऱ्या व्यक्तीस 1 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयात आज PCPNDT जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठक पार पडली. यावेळी डॉक्टर अनिल कावराखे यांनी नागरिकांनी पुढाकार घेऊन या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचा उद्देश कन्या भ्रूण हत्या थांबवणे, लिंग गुणवत्तर सुधारणे आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा आहे.
प्रशासनाने दिलेली माहिती गोपनीय ठेवण्याची हमी दिली असून नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक बातमी समोर येते। तालुक्यातील गिरवली येथील कृष्णवाडीत 2 अज्ञात चोरट्यांनी एक वृद्ध शेतकरी दाम्पत्यास घराची भिंत फोडून आत प्रवेश केलाय आणि कोयतेचा धाक दाखवून जबरी चोरी केली आहे। या घटनेत सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे 98,740 रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय, तर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार 27 मार्च रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली, तर रमेश विष्णू अभंग यांच्या घराच्या किचनची भिंत फोडून 2 चोरट्यांनी आत प्रवेश केलाय। चोरट्यांनी रमेश यांच्या पत्नीच्या गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले, ज्यामध्ये त्यांना दुखापती झाल्या। लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी 9 ग्रॅम सोन्याचे डोरले, मणी आणि रोख रक्कम असा एकूण लाखांचा ऐवज लंपास केला। या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास चक्र वेगाने फिरवली जात आहेत। शिरूर अनंतपाळ नगरपंचायत क्षेत्रातील कथित भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त करत नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। विविध विकास कामांमध्ये निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे। कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर असतानाही सिमेंट, रस्ते, पेवर ब्लॉक आणि इतर कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच कामाच्या ठिकाणी माहिती फलक नसल्याची, पारदर्शकतेचा अभाव असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। शहरातील निकृष्ट रस्ते, अपूर्ण सुविधा, बंद सीसीटीव्ही आणि स्वच्छतेच्या समस्यावरही प्रशासनावर टीका करण्यात आली। दोषींवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय। आपण उभे आहोत नगरपंचायत शिरोणपाळ येथे। शहरातील काही नागरिकांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी उपोषणास बसलेले आहे, त्याबद्दल आपण त्यांच्याशी मत जाणून घेऊया। तुमच्या उपोषणाचा मुख्य उद्देश काय आहे? उपोषणाचा मुख्य उद्देश शिरोणपाळ येथील नगरपंचायत मध्ये मागच्या काळात झालेला भ्रष्टाचार, चुकीची झालेली कामं व वेगवेगळ्या मागण्यांसाठी खर तर या ठिकाणी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं होतं। त्या अनुषंगानं आम्ही वेळोवेळी इथे नगरपंचायतला तक्रार केलेली आहेत। आमच्या शिष्टमंडळानं जाऊन जी काही चुकीचे कामं झालेले त्यात सध्या जी काही पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या संदर्भामध्ये जे काही रस्त्याचे कामं चालू आहेत, त्याच्या वर्क ऑर्डर नसताना देखील जे काही रस्ते खोदले गेलेले आहेत, रस्ते खोदून त्या ठिकाणी पाईपलाईन केली गेलेली आहे, पुन्हा रस्त्याचं काम करून पुन्हा कनेक्शन देण्यासाठी रस्ता खणला जाणार आहे, अशा पद्धतीचे चुकीचे कामं त्या ठिकाणी आणि मागच्या काळामध्ये पाईपलाईनचं काम होणार असताना देखील रस्त्याची कामं केली आणि पुन्हा ते रस्ते खणले, असं डबल खर्च म्हणजे कुठंतरी ही जी शासनाच्या पैशाची म्हणजे जनतेच्याच पैशाची लूट या ठिकाणी चालू आहे। आणि जे काही या ठिकाणचे जे काही भाजपचे जे काही पदाधिकारी, नगराध्यक्ष आहेत, ते सर्वजण या ठिकाणच्या सीओचे देखील आदेश न मानता चुकीचे कामं या ठिकाणी होत आहेत, त्याबद्दल आम्ही उपोषण करतो। तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील उपाय काय करणार आहे? नाही, आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याबद्दल आम्ही सीओ साहेबांसोबत व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केलेली आहे। त्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की काही चुकीचे कामं झाले नाहीत। आम्ही म्हणलं की झाले नसतील तर लिहून द्या, त्या पद्धतीने आम्हाला लेखी द्या, आणि जर काही घडामोडी काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर त्याबद्दलचे ऍक्शन जे कोणी चुकीचे कामं केले त्यांच्यावर कार्यवाही करावी, नाहीतर आम्ही देखील यानंतरचं आंदोलन तीव्र करणार आहोत। कलेक्टर ऑफिसला उपोषण करणं असेल किंवा ज्यांनी कोणी चुकीचे कामं केले त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे देखील काम आम्ही करणार आहोत। नगरपंचायत प्रशासनाच्या कामकाजाबद्दल तुमचे मत काय आहे? मुळामध्ये असं आहे, लोकशाहीमध्ये प्रशासन आणि शासन या 2 बाजू असतात। खरं बघितले तर इथले सत्ताधारी आणि सत्ता ही एकतर्फी झाल्यानंतर काय होऊ शकतं याचं उदाहरण आज आपण शिरोणपाळ शहरामध्ये बघत आहोत। आपल्याकडे एक म्हण आहे, आंधळं जळते आणि कुत्रपीठ खाते, त्या पद्धतीने इथं कारभार चालू आहे। कुणाचाही कुणाला ताळमेळ नाही। मुख्य अधिकाऱ्याचा आदेश इंजिनियर मानायला तयार नाहीत, इंजिनियरच्या सूचना
गुत्तेदार मानायला तयार नाहीत आणि ही सर्व मिली भगत एक मोठी साखळी, एक मोठं रॅकेट या नगरपंचायतमध्ये शिराळपाल शहरामध्ये तयार झालेलं आहे आणि याला कुठंतरी प्रशासनही बळी पडत आहे. याचं मुख्य कारण इथली सत्ता, सत्तेच्या माध्यमातून पैसा, पैशाच्या माध्यमातून हुकुमशाही पद्धत आणि दादागिरीची भूमिका. आज सामान्य माणूस जर कुठलाही, आता आपण बघू शकतात अनेक लोक आज सकाळपासून आम्ही उपोषणाला बसल्यावर अनेकांना सांगितलं की आम्ही तक्रारी दिलेत, साधं त्या तक्रारीचं उत्तर सुद्धा देण्याचं काम इथली नगरपंचायत करत नाही. आणि आधीच म्हटलं जातं की लोकप्रतिनिधी भ्रष्ट झाल्यावर लोकशाहीमध्ये प्रशासन हे अंतिम उपाय जनतेसमोर असतो, परंतु इथलं प्रशासन सुद्धा यांच्यासोबत मिलीभगत करून भ्रष्टाचाराच्या मार्गावर चाललेलं आहे. याचं कारण सतत बदलून येणारे अधिकारी कर्मचारी तेच त्यांचे हितगुज निर्माण झाले आणि त्याच्यामधून या ठिकाणी भ्रष्टाचार फोफावलेला आहे. त्यामुळं प्रशासनही तितकं जबाबदार आहे या सत्ताधाऱ्यांसोबत.